हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण बघणार आहोत की प्रायव्हेट कॉलेजेसचा ARIचा कट ऑफ काय आहे. आता कॅप राऊंड 1 लागला आहे, त्याची लिस्ट समोर आलेली आहे आणि त्यावरून आपण टॅली करून जे ऑल इंडिया रँक्स आहे तर त्याचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा काय आहे तो आपण माहीत करूया. तर त्याचं कॉलेज हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहे. याच्या आधी आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ बघितला होता. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये YMT खारघर मुंबई हे कॉलेज आहे, तर याचा कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक 1,36,229 हा ऑल इंडिया रँक कट ऑफ पर्यंत ओपन साठी इथे सीट लागलेली आहे. नंतर आहे AMC नालासोपारा, ठीक आहे, तर ते 1,53,712 तर हा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे. नंतर आहे BSD पुणे, हा याचा ऑल इंडियाचा कट ऑफ आहे 1,26,939. नंतर PDEA पुणेचं कॉलेज आहे आयुर्वेदिक, त्याच्यामध्ये 1,11,136 हा ऑल इंडिया रँक ज्याचा आहे तो ओपन कॅटेगरीचा व्यक्ती स्टुडंट लागलेला आहे. नंतर आहे सुमतीबाई शहा पुणे, ठीक आहे, तर याचं सुद्धा 1,99,057 हा ऑल इंडिया रँक असलेला स्टुडंट लागला. नंतर AMC कोल्हापूर, ठीक आहे, याचं सुद्धा 2,02,424 ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरी साठीचा हा कट ऑफ आहे. नंतर आहे JJ आयुर्वेदिक कॉलेज जयसिंगपूर, ठीक आहे, तर याचं सुद्धा 1,31,649. नंतर आहे यशवंत आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरचं कॉलेज, ठीक आहे, त्याचा ARIचा कट ऑफ आहे 1,57,327. नंतर आहे आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लजचं कॉलेज आहे आपलं, त्याच्यामध्ये सुद्धा 1,60,378 हा असणारा ऑल इंडिया रँक हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. नंतर आहे अण्णासाहेब डांगे सांगलीचं कॉलेज आहे, हे 1,60,553 कट ऑफ आहे त्याचा, हे ऑल इंडिया रँक आहे. SBT संगमनेर, ठीक आहे, तर त्याचा कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक त्याचा होता लास्ट ओपन कॅटेगरीचा 2,02,840 हा ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीचा आहे, ठीक आहे, हा लास्टचा आहे. SVN राहुरी अहमदनगर, तर त्याचं काय आहे 1,85,411 हा ऑल इंडिया रँक असणारा हा कट ऑफ आहे आपला. नंतर आहे प्रवर्णा MT शेवगाव अहमदनगर, त्याचा कट ऑफ लागला आहे ज्याचा ARI 1,81,000 आहे 191, तर त्याचा हा तो ओपनचा विद्यार्थी तिथे लागलेला आहे. नंतर आहे सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर, त्याचं सुद्धा 2,07,729 ARI कट ऑफ. श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ आहे 1,48,572 ऑल इंडिया रँक. नंतर KC अजमेरा धुळेचं कॉलेज आहे, त्याचा 2,32,512 ARI चा कट ऑफ आहे. नंतर आहे चैतन्य आयुर्वेदिक कॉलेज साकेगावचं आहे, भुसावळ तालुका, तिथलचा कट ऑफ आपला ARIचा आहे 2,54,741, ठीक आहे. नंतर आहे सावकार आयुर्वेदिक कॉलेज सातारा, तर त्याचा कट ऑफ आहे 2,63,183 ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया, ठीक आहे. नंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, नंतर त्याचा आहे 3,02,413. रुक्मिणी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, ठीक आहे, त्याचा आहे ऑल इंडिया रँक कट ऑफ 3,26,776, ठीक आहे. तर हे झाले आणि नेक्स्ट अजून आता हे बाकीचे PP आयुर्वेदिक कॉलेज, ठीक आहे, कोल्हापूरचं आहे, तर त्याचा ऑल इंडिया रँक काय आहे कट ऑफ काय त्याचा 2,81,240. नंतर IIM नाशिक इंडियन इन्स्टिट्यूट, तर त्याचं हे आहे आपलं नाशिकचं कॉलेज, त्याचा कट ऑफ ऑल इंडिया रँक आहे त्याचा 23,555 ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे, ठीक आहे. AIA धुळेचं कॉलेज आहे, त्याचा ARIचा कट ऑफ आहे 3,25,611, ठीक आहे. नंतर PV
बेहेकर अहमदनगर याचा ARI चा कट ऑफ आहे 2,72,453. नंतर आहे आपला मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक, त्याचं 2,71,713. जयवंत सांगलीचं कॉलेज आहे हे आयुर्वेदिक कॉलेज, त्याचा आहे 2,81,020. हा ARI ओपन कॅटेगरीचा व्यक्तीचा कट ऑफ आहे. नंतर आहे अश्विन रुरल संगमनेरचं कॉलेज 2,94,010. AIR पाहिजे आपल्याला ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे. नंतर आहे अंजनेया आयुर्वेदिक कॉलेज नाशिक. ठीक आहे. त्याचा आहे 3,14,346. हा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे. SSPK आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर. ठीक आहे. त्याचा आहे 3,52,052. हा ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीचा पाहिजे. नंतर आहे GSS आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं कॉलेज. ठीक आहे. त्याचा आहे 3,57,059. हा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे. नंतर आहे आयुर्वेदिक कॉलेज इस्लामपूर सांगलीचं कॉलेज आहे, तर त्याचं 3,13,672. ऑल इंडिया रँक फॉर ओपन कॅटेगरी कट ऑफ. नंतर आहे MES आयुर्वेदिक कॉलेज खेड रत्नागिरीचं 2,62,674. ऑल इंडिया रँकचा कट ऑफ. मातोश्री येवला नाशिकचं कॉलेज आहे, नंतर आहे हे 2,52,224. हा ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीचा पाहिजे. नंतर आहे डॉक्टर SP पाटील कोल्हापूरचं कॉलेज 2,94,684. ऑल इंडिया रँक कट ऑफ. शिवाजी पवार अहमदनगर 3,16,761. ऑल इंडिया रँकचा कट ऑफ. B मुलक आयुर्वेदिक कॉलेज नागपूर याचा आहे कट ऑफ ऑल इंडिया रँक आहे याचा 3,13,137. नंतर ग्रामीण आयुर्वेदिक कॉलेज अकोलाचं कॉलेज आहे, त्याचा ARI कट ऑफ आहे 2,93,899. नंतर आहे श्री गजानन महाराज मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यवतमाळचं आहे पुसदचं कॉलेज, तर त्याचा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे 2,85,856. नंतर आहे APES आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाचं कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे 3,07,884. नंतर आहे S चुनावाला आयुर्वेदिक कॉलेज चिखलीचं आहे बुलढाणा जिल्ह्यात, तर त्याचं कट ऑफ आपल्याला आहे ऑल इंडिया रँक 2,26,520. नंतर ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, त्याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 1,61,514. म्हणजे ज्याचा हा रँक आहे तर तो लास्टचा विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचा, जिथे त्याचा नंबर लागलाय. ठीक आहे. नंतर आहे SKR पांडव नागपूरचं कॉलेज, त्याचा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे 1,98,079. नंतर आहे MEPS वाशिमचं कॉलेज आहे, त्याचा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ काय लागलाय 3,13,164. ठीक आहे. नंतर SMT चंद्रपूरचं कॉलेज, त्याचा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा 2,88,684. तर हे सगळे किती कॉलेज झाले आपले 45 प्रायव्हेट कॉलेजेस झाले आणि अजून कॉलेजेस बाकी आहेत. हे तुम्ही नेक्स्ट कॉलेज आहे ASPM सागवान बुलढाणाचं कॉलेज आहे, तर त्याचा ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 3,04,933. नंतर आहे डॉक्टर लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणाचं आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे कट ऑफ 2,78,184. नंतर डॉक्टर राजेंद्र गोडे अमरावती कॉलेज 2,15,012. हा ऑल इंडिया रँक पाहिजे आपल्याला. नंतर B मुलक बुटीबोरीचं कॉलेज आहे नागपूरचं, तर त्याचा आहे ऑल इंडिया रँक 2,10,783. हा आपल्याला कट ऑफ आहे. नंतर आहे दत्ता मेघे नागपूरचं कॉलेज, त्याचा ऑल इंडिया कट ऑफ आहे 1,74,503. नंतर आहे SMT आयुर्वेदिक कॉलेज भंडाऱ्याचं कॉलेज 3,21,802 आहे त्याचा कट ऑफ. नंतर
राजश्री आयुर्वेदिक कॉलेज मेहकरचं आहे, बुलढाणा जिल्ह्यात 3,64,967 रँक. विलासराव देशमुख आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, तर याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 2,86,647. नंतर PR पोटे आयुर्वेदिक कॉलेज अमरावती, त्याचा आहे 2,30,488 ऑल इंडिया रँक कट ऑफ. नंतर आहे SMT ठाकरे आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ आहे, मग त्याचा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे 3,19,713. नंतर आहे डॉक्टर राजेश के आयुर्वेदिक कॉलेज अकोल्याचं कॉलेज 3,02,469 कट ऑफ. नंतर आहे गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचं कॉलेज 3,01,227 ऑल इंडिया रँक कट ऑफ. BAA आयुर्वेदिक कॉलेज भंडारा, ठीक आहे, त्याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 3,45,401. नंतर इंदुताई जी पाटील नागपूर आयुर्वेदिक कॉलेज, तर त्याचा कट ऑफ आहे 3,20,276. नंतर आहे CSMS छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे आपला ऑल इंडिया रँक 1,33,179, ठीक आहे. नंतर आयुर्वेदिक कॉलेज लातूरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे 1,76,288. आयुर्वेदिक कॉलेज उदगीरचं लातूर, त्याचा आहे 2,32,114. नंतर आयुर्वेदिक कॉलेज पूर्णाचं कॉलेज आहे पूर्णा, नंतर त्याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 2,95,300. नंतर आहे शिवा ट्रस्ट यशवंतराव चव्हाण औरंगाबादचं कॉलेज आहे, त्याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 2,30,789. नंतर आहे डॉक्टर वेद प्रकाश पाटील जालन्याचं कॉलेज 2,72,827. नंतर आयुर्वेदिक कॉलेज वैजापूर हे औरंगाबादचं, नंतर त्याचा कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक 2,52,747. नंतर DMC छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, त्याचा 2,44,576 आहे. आणि नंतर आहे पुढचे माऊली आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचं कॉलेज, त्याचा ऑल इंडिया रँक आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 3,54,040 पाहिजे आपल्याला. नंतर श्री गोरक्षा खामगावचं कॉलेज आहे 3,08,757 आपल्याला ऑल इंडिया रँक पाहिजे. नंतर आयुर्वेदिक कॉलेज आष्टी बीडचं कॉलेज आहे बीड जिल्ह्यातील 3,45,223 आपल्याला ऑल इंडिया रँक पाहिजे. नंतर गुरुमाऊली अण्णा साहेब हे माजलगावचं कॉलेज आहे, तर हे आहे नवीन उघडलेलं 3,36,656 आपल्याला पाहिजे ऑल इंडिया रँक. नंतर आहे दिगंबर भानुदासराव छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज 3,31,354 ऑल इंडिया रँक कट ऑफ फॉर ओपन कॅटेगरी. KD शेंद्रे आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव उस्मानाबादचं, त्याचं ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे 3,23,994. नंतर आहे साई आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद 2,91,154 पाहिजे ऑल इंडिया रँक कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी. तर हे सगळे ओपन कॅटेगरीचे आपण ऑल इंडिया रँकचे कट ऑफ बघितलेले आहे. थँक्यू.